कालच्या व्हिडिओ मध्ये पाहिलं असेल तुम्ही ना, इटा दादाच्या घरी गोंधळ चालू होता आणि तो गोंधळ रातच्या पुऱ्या 1 वाजलोक चालू राहिला आणि त्याच्यात आम्ही एवढं नाचलो कुदलो की सकाळी लवकर चव बी नाही आला, पण तरी बी लवकर उठून आपल्या दुधाचं काम सलटून टाकलं आणि डायरेक्ट पवन दादाले घेऊन आपल्या गावच्या सभागृहात आलो आणि अटी आल्याबरोबर तर पहिले बुंदी बनवायचं मटेरियल तयार करायला माणसं मिळून दिले आणि आम्ही त्यात लोक स्वयंपाक आले वाळ काढायला लागणारे भांडे घेऊन आलो आणि आमचे तेवढे भांडे आणणं होते लोक त्याची बुंदी काढणं चालू बी झाली होती आणि आता तुम्हाला दाखवतो मी बुंदी काढायची प्रोसेस. पहिले जे बुंदी असते ते तेलातून तळून घेतात, मग ते तळण झाल्याबरोबर तशीच गरमागरम डायरेक्ट पाकात टाकून देतात, मग ते 5-10 मिनिटं पाकात भिजू देतात आणि मोठ्या मोठ्या झारेत नितरू घालतात. मग त्या बुंदीचा पाक नितरला की त्याला टपात टाकतात आणि त्या टपात ते बुंदी पुरी अर्धा 1 घंटा सोकू घाला लागते. मग आम्ही नबी असंच एक एक करत पुरे 10-12 टप बुंदी सोकवली आणि मग शेवटी कलरची बुंदी तो सगळ्या बुंदीत मिक्स करून दिली आणि आता मग ते बुंदीचं काम तर ओके झालं होतं, म्हणून मग बुंदी भरून ठेवायला घरून एक टप सांगितला आणि ते पुरी बुंदी त्याच्यात भरून दिली आणि आता राहिले होते फक्त शेवकाळ्याचे. तर त्याले मी म्हटलं तुम्ही शेवकाळा तदलोक मी दूध काढून येतो. मग तसाच तटून घरी आलो आणि आल्याबरोबर पहिले सगळ्या म्हशीचं दूध काढून घेतलं आणि कॅना गाडीले बांधून मी शेगावले चाललो होतो, पण तेवढ्यातच गाडीची चैन तुटून गेली. कसं काम करायला जातो पण कांडत होऊन जाते. मग काय भाऊ, इटा दादाची गाडी आणली त्या गाडीला कॅना बांधले आणि आजच्या व्हिडिओ मध्ये एवढंच. बाकीचं सांगतो पुढच्या व्हिडिओ मध्ये. तदलोक साठी फॉलो करून घ्या.